औरंगाबादल्या घटनेनंतर सुधीर मुनगंटीवार अर्थात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देखील रोष व्यक्त करण्यात आलेला होता। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य त्यावेळेला चांगलंच ट्रोल देखील झालं होतं। मात्र यावर सुधीर भाऊंनी उत्तर दिलं नाही, कारण ते परदेश दौऱ्यावर होते। आता स्वतः मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत। सुधीर भाऊ, स्वागत तुमचं। खारघरचा मुद्दा अर्थात तुम्ही शीतल चांदणं असं म्हटल्यानंतर हे तुमचं वक्तव्य बरंच ट्रोल झालं होतं आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असं अंबादास दानवेंनी ही मागणी केलेली आहे। तर तुमचं मत काय यावर? यावर मत मी विधानसभेत व्यक्त करेन। ज्या ज्या अशा घटना झाल्या त्या घटनेमध्ये केव्हा केव्हा सदोष मनुष्यवध हा दाखल करण्यात आला याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव जेव्हा चौकशी करेल तेव्हा माहिती येईलच। हा एक अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी प्रकार होता। यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा काहींनी याचिका दाखल केली, त्याचंही मी स्वागत केलं। या याचिकेच्या माध्यमातून खरं तर वस्तुस्थिती ही बाहेर येईल, व्यवस्थेमध्ये काही कमतरता होती हेही बाहेर येईल की काही लोक फक्त राजकारणासाठी राजकारण करतायत। ज्यांना सत्तेची भूक आहे, सत्तेचं राजकारण करायचं आहे। आपण बघितलं असेल की आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक बनावट पत्र तयार करण्यात आलं आणि एकाच दिवसामध्ये हे बनावट पत्र कोणती तरी तर एक आसुरी शक्ती असेल की एका दिवसात 24 तासात भामरागड ते रायगड, चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज हे पत्र व्हायरल करण्यात आलं। आता याही बाबतीमध्ये एक गोष्ट सकृतदर्शनी अशी लक्षात येत आहे की काही राजकीय पक्षांना याच्यामध्ये राजकारण करायचं आहे। या कार्यक्रमाची भव्यता दिव्यता हे खरं आहे की या दुःखदायक घटनेने याची भव्यता दिव्यता ही झाकाळली गेली। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या धर्मपत्नी सुद्धा उन्हातच होत्या। जे श्री सदस्य होते ते उन्हात होते हे खरं आहे, कोणीही अंदाज केला नाही। आज काही लोक सांगतात की तुम्ही अंदाज करायला हवा होता, पण महाराष्ट्रात कोणत्याही व्यक्तीने कधीही अशी सूचना केली नाही। आपल्याही टीव्हीच्या माध्यमातून जेव्हा मुख्यमंत्र्यांनी 4दा भेटी देऊन व्यवस्थेचा आराखडा त्याचं नियोजन केलं, आपल्याही टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून हजारो लोकांनी बघितलं, पण कोणाच्याही मनात हा विषयच आला नाही की अशी घटना होऊ शकते। आता जी घटना दुःखदायक आहे, दुर्दैवी आहे, अचानक झाली, कोणाच्याही मनात हा विषय आला नाही। आता जबरदस्तीने या विषयाचं जोडून तोडून मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा द्यावा, कधी उपमुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा द्यावा, कधी सांस्कृतिक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या करायच्या। जेव्हा एका एन्काउंटरमध्ये एक आतंकवादी मारले गेले, त्याच्या विधवेला जाऊन पैसे दिले, पण आता मात्र यांना असं नाही वाटलं की आपण सुद्धा आपल्या पार्टी फंडातून काही निधी द्यावा। सरकारला दोष दिला। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः भेट दिली, इतरांनी भेट द्यायची इच्छा व्यक्त केली, तेव्हा असं ठरलं की जर उपमुख्यमंत्री जातील, पालकमंत्री जातील, सांस्कृतिक मंत्री जातील, विविध नेते जातील तर व्यवस्थेवर ताणतणाव पडतो। मुख्यमंत्री स्वतः गेलेत, स्वतः भेटी दिल्यात, त्या ठिकाणी असणारी गंभीरता लक्षात घेतली, मदत केली। दुसरा निर्णय केला सरकारच्या वतीने की जे कोणी आजारी किंवा जे कोणी उपचार घेत आहे त्यांचा संपूर्ण जो काही खर्च आहे तो सरकार देईल। जिल्हाधिकारी महोदयांना सूचना केल्या की ज्यांच्या घरी असा दुःखदायक हा निधन झाला आहे त्यांच्या घरी जायचं, विचारपूस करायची। मात्र सुधीर भाऊ, या सगळ्यामध्ये भाजपचे नेते थोडे बाजूला राहिले असं नाही का वाटत? त्याचबरोबर 14 कोटींचं हे सगळं 14 कोटी रुपये या सगळ्यावर खर्च करण्यात आले या कार्यक्रमावर, हे पैसे गेले कुठे असा सवाल देखील विचारला जातो। गर्दीचं नियोजन कुठेतरी चुकलं असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याचा तुम्हाला पश्चाताप होतोय का? नाही, खरं तर कशाचं वक्तव्य केलं मी कोणतंही वक्तव्य केलं नाही। होतात की शीतल चांदणं पडलेलं आहे, तिथे लोक बसलेले आहेत आणि उष्माघाताने लोकांचा मृत्यू झाला। असं मी म्हणालो नाही। मी तेव्हा भाषणात असं म्हणालो की किती एक मोठी आध्यात्मिक चुंबकीय शक्ती आहे की एवढ्या कडक उन्हात लोक बसले आहेत। मग याचं निश्चितपणे आश्चर्य वाटतं की इतक्या उन्हामध्ये लोक तिथं बसलेत। हे माझ्यासाठी एक अद्भुत अशी गोष्ट होती की आध्यात्मिक भक्तिसागर मी पाहतोय। येताना अरबी सागर पाहिला आणि इथं एक मी आप्पा स्वारींचा भक्तिसागर पाहतोय। ही भूमिका होती। याच्यामध्ये
शीतल चांदणं पड गया असं मी कधी नाही म्हटलं का. जी सुधीर भाऊ थोडंसं पुढे आणखी मला जाते मी. वाटतं की जी. एक ट्रोल गँग आहे. ही गँग ही पेड असते. जी जी बोला. एक ट्रोल गँग आहे की जे काही आपला राजकीय जे काही आपलं लक्ष आहे ते प्राप्त करण्यासाठी काही ना काही करत असते. जसं मी आता सांगितलं की आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाचं एक बनावट फेक पत्र केलं. काय अर्थबोध काय. सामान्य व्यक्तिगत आपल्या कामातून व्यस्त असतो आणि आपल्या कामामध्ये आपल्या पारिवारिक प्रपंचामध्येच तो व्यस्त असतो. असं बनावट फेक पत्र केलं याचा अर्थ काय. तर अशा दुर्दैवी दुःखदायक घटनेपासून सुद्धा आपल्याला सत्तेचा काही लाभ घेता येईल का. भाजप शिंदे किंवा शिवसेना सरकारला मतदान करू नका इतकं फेक पत्र. पण सुधीर भाऊ, हेतू तुमच्यावर काय देखील आरोप होतो की लक्ष काय भाजपनं किंवा मग मुख्यमंत्री महोदयांनी शिवसेनेनं राजीनामा म्हणजे द्यावा. शिंदे गटानं त्या उपमुख्यमंत्री ठिकाणी महोदयांनी गर्दी राजीनामा जमवून याचा द्यावा. राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. ही गर्दीच राजकीय फायद्यासाठी जमवण्यात आली होती हा आरोप आहे विरोधकांचा तुमच्यावर. ताई मला एक गोष्ट सांगा. आता कोणत्या निवडणुका आहेत ताई. आता काही महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका नाही. सुप्रीम कोर्टामध्ये केस प्रलंबित आहे. कधी निवडणुका होईल माहीत नाही. विधानसभा लोकसभा तर अजून खूप दूर आहे. आजच्या अशा गर्दीचा फायदा हा इतक्या पुढे असणाऱ्या निवडणुकीला कधीतरी होतो का. कालच्या निर्णयाचा फायदा हा एका आठवड्यानंतरच्या निर्णयाला किंवा निवडणुकीला होत नाही. तर म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याच्यामध्ये काही लोक हे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही. अशा दुर्दैवी दुःखदायक घटना या अगोदरही महाराष्ट्रात झाल्यात. आपण बघितलं असेल की तेव्हाचे वर्तमानपत्र 94चे काढून बघा. गोवारी बांधवांच्या मोर्चामध्ये चेंगराचेंगरी झाली. पण तेव्हाही सामंजस्याने सर्वांनी एकत्र येऊन या दुःखदायक घटनेचा सामना केला. आपण बघा या घटनेमध्ये एकाही राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली का. माननीय मुख्यमंत्र्यांसोबत या घटनेच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याच्या दृष्टीने कधी आपण बैठकीचं आयोजन करा असं सांगितलं का. ते कुठे गेले. राजीनामा द्या. महामहिम राज्यपालांना भेटायचं. पण कधी या संदर्भामध्ये की या उणिवा आम्हाला वाटतात आणि त्यांची आमचीही थोडी चूक झाली आम्ही हे सांगायला पाहिजे होतं असं म्हणालेत का ते. समजा या कार्यक्रमाबद्दल आक्षेप आहे. तुम्हीही एक जागरूक राजकीय नेते आहे. तुम्ही सांगायला हवं की या कमतरता होत्या आणि हा कार्यक्रम सरकारचा म्हणजे सर्वांचा आहे. हा कार्यक्रम काही एका पक्षाचा नव्हता. पक्षीय कार्यक्रमामध्ये ठीक मी समजू शकतो. तुम्ही म्हणाला पण होता की सर्वांच्या कार्यक्रमात सुद्धा धर्माधिकारी यांनीच दिली होती. मात्र यामध्ये कुठेही स्पष्टता आली नाही किंवा मग नाही या संदर्भात या संदर्भात काही सांगितलं नाही की ही वेळ आपण दिली होती. नाही 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 मी पुन्हा मला असं वाटतं की आदरणीय अप्पासाहेब अशा राजकीय प्रश्नोत्तराच्या चर्चेमध्ये भाग घेण्याचं काहीही कारण नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मनुष्याला उत्तम मार्गावर कसं जायचं हे ते अध्यात्म सांगतात. निस्वार्थपणे सांगतात. कोणत्याही हाताच्या रेषा पाहून भविष्य घडवण्याच्या ऐवजी स्वतःच्या हाताने भविष्य घडवावं आणि हेही भविष्य हे पर्यावरणाच्या रक्षणासाठी वनसंवर्धनासाठी जग पर्यावरणासाठी अशा अनेक विषयावर जे साधारणतः हे विषय मानव जातीसाठी अतिशय उपयुक्त विषय आहे अशासाठी ते काम करतात आणि अतिशय साधारण वर्तणुकीतून साधारण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असाधारण कार्य घडावं यासाठी ते प्रेरणा देतात. आता यामध्ये ते स्वतःहून राजकारणाच्या या प्रश्नामध्ये किंवा या राजकीय सत्तेच्या स्वार्थापोटी जे लोक काम करतात त्यांच्यामध्ये उत्तर देऊन ते समजणार आहे का. म्हणजे समजा ज्यांनी हे प्रश्न उपस्थित केले त्यांना उद्या आपण समर्पक उत्तर दिली त्यामधून त्यांच्यामध्ये काही बदल होईल का सर तुम्हाला वाटतं का. बदल होईल का. मात्र या त्यांना एकच भाव आहे आमची सत्ता कधी येते खुर्चीचा खेळ आमचा आम्ही कधी जाऊन खुर्चीवर बसतो. सुधीर भाऊ थोडंसं आणखी मी पुढे येते. आता सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलले जाणार अशा प्रकारची चर्चा आहे. काय नेमकं भाजपचं चाललेलं आहे किंवा शिंदेचं.
मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो, मुख्यमंत्र्यांच्या मध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. कधी कधी अशा हवा धुकं पसरल्या जातात आणि आपल्याला धुक्याच्या मागे काहीतरी अघटित घडतंय असं वाटतं. हे एक राजकीय धुकं आहे. हे धुकं मला वाटतं की 2-3 दिवसामध्ये स्पष्टपणे संपेल. माननीय एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वामध्ये 2024 मध्ये निवडणुका होईल असं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, जे महाराष्ट्राचे आमचे पक्षाचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहे, जेव्हा महाराष्ट्राच्या आमच्या सर्वोच्च नेत्यांनी एवढ्या स्पष्ट भाषेत सांगितल्यावर आता जर तर किंतु परंतु बट या शब्दाचा उपयोग हा काहीही मला वाटतं की बदल घडवण्यासाठी वापरता कामा नये. सुधीर भाऊ, या सगळ्यामध्ये भाजप आणि अजितदादा असा एक वेगळा बी प्लान देखील ठरतोय अशी ही चर्चा आहे. नाही, आता अजितदादांशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी काय चर्चा झाली नाही मला माहीत नाही. याबद्दल जास्त स्पष्टीकरण अजितदादाच देऊ शकेल. पण भारतीय जनता पार्टी या देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी ज्या ज्या लोकांनी विकासासाठी इच्छा व्यक्त करत भारतीय जनता पार्टीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, तर त्यांना साधारणतः भारतीय जनता पार्टी ही काही ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही की बा एका परिवाराने कंपनी काढायची आणि त्या कंपनीने येणारा जो काही लाभांश आहे डिव्हिडंड वाटून घ्यायचा. ही जनतेचा पक्ष आहे, भारतीय जनतेचा पक्ष आहे आणि या देशाच्या जनतेवर बहुत ज्यादा प्रेम या भावनेने हा पक्ष विकासाचा विचार करून काम करतं. आणि म्हणूनच बघितलं असेल, हा काही परिवाराच्या मालकीचा पक्ष नाही. काल श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी होते, कधी अडवाणीजी होते, आज विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी. काही लोक विरोध करतात आणि त्यांना माननीय मोदीजी, हो निश्चितपणे स्वागत, तर उद्या शरद पवार साहेब आले तरी स्वागत करू, याच्यामध्ये काय अडचण आहे. उद्या शरद पवार साहेबांनी ते देणार नाही पाठिंबा, ते आमच्या पक्षातही येणार नाही. पण तुम्ही जर प्रश्न करत आहात की स्वागत करणार का, तर मी जाहीरपणे सांगतोय की उद्या शरद पवार साहेब आमच्या पक्षात आले, जयंत पाटील साहेब आमच्या पक्षात आले, ते येणार नाही, पण आलेत तर काय, तर आमचा विरोध नाही, स्वागत करू. सुधीर भाऊ, सध्या अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागते ठिकठिकाणी, अगदी नागपूरमध्ये सुद्धा. शेवटी आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याविषयी इच्छा व्यक्त केली आणि तेही एवढ्या 13.5 कोटी लोकांमध्ये एखादा कार्यकर्ता बोर्ड लावतो म्हणून काही त्या नेत्याचीच ती इच्छा असेल असंही नाही. अनेकदा एखादा कार्यकर्ता उत्साहामध्ये किंवा आपल्या नेत्याच्या गुडबुक मध्ये यावं, आपला CR+ लिहिल्या जावा, नाही ते म्हणाले, असं म्हणाले नाही. त्यांनी अतिशय चांगलं स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, मला पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का, तर मी सांगितलं अशी इच्छा कोणाची असणार नाही. ही इच्छा पंतप्रधान पदाची सुद्धा काही लोकांनी व्यक्त केली. कसब्याची निवडणूक जिंकल्याबरोबर डायरेक्ट प्रधानमंत्री ही सुद्धा इच्छा काही लोकांनी व्यक्त केली ना, त्याला काय अडचण आहे. सुधीर भाऊ, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. म्हणजे 2 दिवसांचा महाराष्ट्र दौरा त्यांचा हा असणार आहे. बैठक देखील असणार आहे नागपूरमध्ये. तर या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी म्हणून अमित शहा नागपूरमध्ये येत आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली. असं आहे की देशगौरव, विश्वगौरव नरेंद्र मोदीजी असतील किंवा अतिशय कणखर नेतृत्वाचे धनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे अतिशय पक्के भक्त असणारे अमितभाई, हे काही फक्त राजकीय निवडणुका, सत्ता एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी बैठकी घेतात असं म्हणणं योग्य नाही. तुम्ही बघितलं असेल, या 8 वर्षामध्ये जेवढे निर्णय झाले एवढे मागच्या 66 वर्षामध्ये सुद्धा जो निर्णयाचा वेग होता तो यापेक्षा 1 दशांश होता. आणि आज 370 कलम असेल, राम मंदिराचा निर्णय असेल, 11 कोटीपेक्षा जास्त असणारी स्वच्छता गृह असतील,
काँग्रेसच्या काळामध्ये असणारं एक एम्स आणि मग अटलजींच्या काळात त्याच्यामध्ये 6ची भर पड गई, 22 एम्स असतील, 80 कोटी लोकांना मोफत धान्य 28 महिने देण्याचा विषय असेल, किंवा या देशामध्ये आयुष्यमान भारत सारख्या योजना असेल. माननीय मोदीजी, माननीय अमित भाई या दोन नेत्यांचं मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून नव्हे तर मी यासाठी कौतुक करतो. तुम्ही विरोध करणारे असाल तर तुमच्या मेंदूमध्ये अमित भाई आणि नरेंद्र मोदी आहे, आणि प्रेम करणारे असाल तर तुमच्या हृदयात आहे. पण असा या देशामध्ये कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छपर्यंत तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे पक्षाचे असाल, तुमच्या डोक्यामध्ये किंवा हृदयामध्ये मोदीजी किंवा अमित भाई नक्कीच आहे, हे मात्र निश्चित आहे. कारण तुम्ही विकासावर बघतच नाही ना. तुम्ही नेहमी काय बोलता, तुम्ही असतं तर काय केलं असतं सांगा ना. समजा उद्या राहुल गांधीजी आहे, यांनी सांगावं की आमची ही या पक्षाची अशीची भूमिका आहे, आमचं राज्य राजस्थानमध्ये, आमचं राज्य छत्तीसगडमध्ये आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या भूमिका घेतल्या आहे आणि या इतर राज्यांनी घ्याव्यात, असं ते सांगत नाही. ते नेहमी एक उलट सांगतात. आणि म्हणून मला वाटतं की हे सर्व पारिवारिक राजकीय पक्ष, आता राजकीय पक्षामध्ये सुद्धा दोन वर्ग आहे. एक पक्ष देशासाठी काम करणार आहे, एक फक्त परिवारासाठी काम करणार आहे. पण कधी असं म्हणत नाही की आता परिवाराच्या राजकीय सत्ताकांक्षी वृत्तीवर बंधन घालण्यासाठी एक घर एक पद असं कधी बोलताना पाहिलं का? नाही तर बापही मुख्यमंत्री, बेटा भी मंत्री, हे बंद करून आपण सर्वजण मिळून. पण असा प्रस्ताव कोणी देत नाही. याच्यासाठी राज्यपाल भवनात कोणी जात नाही की एक कुटुंब एकच पद का नाही करत. जी नक्कीच. सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेमध्ये अडचण काय. कसब्यातील विजयानंतर काहींनी पंतप्रधान पदाची इच्छा देखील व्यक्त केली असं मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंना त्यांनी खोचक टोला लगावलाय.